लोकांनी आम्हाला मुंबईत पोहोचेपर्यंत आरक्षण नाही दिलं तर या सगळ्या प्रस्थापित राजकारण्यांच्यावर आम्ही वनवास आणल्याशिवाय राहणार नाही। तुमचा टांगापलटी घोडा करा फरार केल्याशिवाय राहणार नाही। नमस्कार। संपूर्ण महाराष्ट्रासह आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील ताज्या घडामोडी मोबाईलवर पाहण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ताला जर तुम्ही युट्यूबवर पाहत असाल तर फॉलो आणि शेअर नक्की करा। जर फेसबुकवर पाहत असाल तर नक्की फॉलो। महाराष्ट्रातील तमाम सकल मराठा समाज मुंबईच्या दिशेनं निघालेला आहे आणि लाखोंच्या संख्येनं जरांगे पाटलांच्या नेतृत्वात आम्ही मुंबईच्या दिशेनं वाटचाल करायला लागलेलो आहे। प्रभू श्रीरामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम आज अयोध्येत व्हायला लागलेला आहे। रामांचा वनवास अनेक वर्ष चालू होता, काही 100 वर्ष चालू होता। तो वनवास त्यांचा मिटलाय, त्यांना घर मिळालं, म्हणजे मंदिर मिळालं रामाला। पण महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचा आरक्षणाच्या बाबतीतला वनवास मिटायला तयार नाही। तो मराठ्यांचा वनवास मिटावा यासाठी आम्ही सगळेजण मुंबईच्या दिशेनं चाललेलो आहे। हे सरकार स्वतःला रामाचं भक्तांचं सरकार मानते, जास्त उदो उदो करायला लागलेलं सरकार प्रभू रामचंद्रांसाठी। तर या सगळ्या सरकारमधल्या लोकांनी मराठ्यांचा वनवास मिटवावा आरक्षण देऊन, ओबीसी मधलं आरक्षण देऊन। आणि जर या लोकांनी आम्हाला मुंबईत पोहोचेपर्यंत आरक्षण नाही दिलं तर या सगळ्या प्रस्थापित राजकारण्यांच्यावर आम्ही वनवास आणल्याशिवाय राहणार नाही। छत्रपती शिवाजी महाराज की जय। मराठा समाज महाराज की जय। मराठा समाज हा आता अत्यंत उद्विग्न झालेला आहे। ज्वालामुखी सुरुवात दिसताना शांत असते आहे की नाही, पण आतमधली खदखद मोठी असते। ती खदखद बाहेर उफाळून येऊ देऊ नका। मराठ्यांचा राग हा तसाच मनातल्या मनात त्यांचा राहू द्या। आरक्षण द्या। तुमचं आणि आमचं वैर काय नाही, सरकारच्या सोबत आमचं वैर नाही, या व्यवस्थेशी आमचं वैर काही नाही। जरांगे पाटील नेहमी म्हणायला लागलेले की जर तुम्ही आमच्या पदरात आरक्षण टाकलं तरच आम्ही तुमच्या पदरात मतदान टाकू, नाहीतर तुमचा टांगापलटी घोडा करा फरार केल्याशिवाय राहणार नाही।